कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर आमचं अरेंज मॅरेज झालं सर आणि आमच्या आजूबाजूचे नातेवाईक होते ते मामा स्थळ सुचवले आणि सर आमचं जमलं पण सर त्यांनी एवढे मुली पाहिले होते ना सर पण मी त्यांना आठवतच नव्हते आणि सर माझं लग्न एका महिन्यात झालं ना आणि मग त्यांनी डायरेक्ट मला साखरपुडा बघायला आले आणि साखरपुडा हळद आणि लग्न एकत्रच होते ना मग ते डायरेक्ट बघितले म्हणजे त्यांना आठवत पण नव्हतं आणि आमच्या आठवत नव्हतं लग्न कोणाशी जमलंय हा आणि माझ्या सासूंना सांगायचे की ते तिचा म्हणजे फोटो वगैरे घे मी बघतो तिला म्हणजे कशी आहे काय मला आठवत नाही भरपूर मुली झाल्या ना बघून तेव्हा सासूनी आमच्याकडे पण फोटो नव्हते सर एक फोटो सासूला दिलता आम्ही मग त्या सासूबाईंनी ह्यांना दिलेच नाहीत कारण की त्या फोटोमध्ये जाम म्हणजे डल निघला होता ना फोटो डल कसा काय फोटो डल कसा निघाला फोटो व्यवस्थित काय म्हणाले बघितलं तेव्हा बघितल्यानंतर खरंच म्हणजे त्यांनी म्हटले की म्हणजे जशी पाहिजे होती तशीच भेटली आता विचारायला आता विचारायला पाहिजे लागेल या मतावरती ते आजही ठाम आहे नाही आता सगळ्यांच्या हसबंडला विचारलं पाहिजे बघा तुमचं कसं जमलं माझं तसं तर अरेंजच आहे बट म्हणजे माझ्या आजोबांचं वर्ष श्राद्ध होतं तर माझे पप्पा नाही ऐका ना सर माझे पप्पा गेलेले त्यांचं ते कार्ड घेऊन ऑफिसला गेलेले जिल्हा परिषदला माझे सासरे जॉब करतात श्राद्धाच्या दिवशी नो कार्ड घेऊन गेलेले थोडं आधी जातात ना कार्ड द्यायला ते द्यायला गेलेले जिल्हा परिषदला मग त्या दोघांच्या अगोदरच फ्रेंडशिप होती माझ्या सासऱ्यांची आणि माझ्या पप्पांची मग तेव्हा जस्ट असं चालू की तुम्हाला किती मुलं आहेत वगैरे मग ते बोलले की हा आहे माझा मुलगा मग माझे पप्पा बोलले माझी पण आहे मुलगी मग ते नेक्स्ट डे लगेचच मला पाहायला आले बट माझं एक असं होतं की मला बीडचा नवरा नकोय का म्हणजे तिथेच सगळं माहेर पण सासर पण आणि दुसऱ्या मला असं होतं की मोठ्या सिटीमध्ये जायला हवं म्हणजे कुठला पाहिजे होता तरी चालेल पुणे मुंबई मग आता हा कुठला मिळाला आता बीडचाच कसं काय मग तेच पुढे मग असं मला असं वाटलं की असं थोडी ना असतं ना आला ना आता इकडे हो आता आला ना मग असं झालं की ते पाहायला आले माझं असं समज की नाही फर्स्ट स्थळ आल्याने तुमचं जमेल मला असं की नाही हे रिजेक्टच करतील मग सगळे सांगतात ना की नाही आमचं खूप लेट जमलं मला खूप बघायला आले मला असं नाही की फर्स्ट टाइमच आलेले आणि एवढं माझं तेव्हा बॅड लक म्हणजे तेव्हासाठी लगेचच तेव्हा बोलले बॅड लक म्हणजे मला तेव्हा असंच फील होत होतं ना कारण की मला बीडचा नवरा नको होता ना मग घरचे हो बोलले पण माझं असं की आता घरी फॅमिली खूप स्ट्रिक्ट आहे पप्पा वगैरे काका जॉईंट फॅमिली आहे ना खूप स्ट्रिक्ट आहे त्यांच्यासमोर तुम्ही नाही बोलू शकत की मला बीडचा नवरा नकोय कसं बोलला ना मग मी घरीच असं दीदी भैया मम्मी जवळ बोलायचे मला नको मग माझा दीदी आणि भैया बोलले की नाही तू एकदा दोनदा मीटिंग कर एकदा बोल त्यांच्याशी मग बघू असं पण होऊ शकतं ना की तुझं जे ओपिनियन आहे ते नंतर चेंज होईल मग आम्ही फर्स्ट टाइम भेटलो 16 ऑगस्टला आम्ही फर्स्ट टाइम ते ओपिनियन तेच आहे की नाही नंतर एवढं चेंज झालं ना की आता मला असं वाटतं की जगात सर्वात बेस्ट माझाच नवरा आहे नेहमी मी बोलते त्यांना की ना मी जर तेव्हा बीडची मुलं चांगली आहेत पण हो खूप जास्त चांगले बघितलं आता इकडचं शोधता बीडच आवडायला लागलं इतकं म्हणजे ना असं झालं की नाही ह्याच्यापेक्षा बेस्ट मला मिळूच शकत नाही झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।